राज्यातल्या 29 महापालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 2869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार आहेत. मुंबईमध्ये 227 जागांसाठी 1,700 उमेदवार रिंगणात आहेत, तर सर्वात कमी 230 उमेदवार इचलकरंजीमध्ये आहेत. मुंबई मनपासाठी शिवसेना, युबीटी आणि मनसेचा वचननामा जाहीर झाला आहे. दादरमधल्या शिवसेना भवनात ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शब्द ठाकरेंचा हा वचननामा प्रसिद्ध केलाय. मुंबईकरांना 100 युनिट वीज मोफत, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये सन्मान निधी, अतिक्रमण मुक्त फुटपाथ, खड्डे मुक्त रस्ते यासाठी अनेक मुद्द्यांचा या वचननाम्यात समावेश आहे. नवी मुंबईमध्ये सर्वच पक्षांकडून प्रचार करण्यात आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षानं नारळ फोडत प्रचाराला सुरुवात केली. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडला. मुंबईनंतर ठाण्यासाठी ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर झालाय. ठाणे महापालिकेमध्ये काय काय करणार यासाठी ठाकरेंनी वचननामा जाहीर केलाय. मुंबईत शब्द ठाकरेंचा, मुंबईची प्रगती, मुंबईकरांचा स्वाभिमान ही टॅगलाईन, तर ठाणे महानगरपालिका आम्ही वचनबद्ध आहोत अशा वचननाम्याची टॅगलाईन देण्यात आली. वसई विरार शहर महापालिका निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाया केल्यानं शिवसेना, युबीटीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. हरिश्चंद्र गोविंद पाटील, दिलीप गोवाळ कुबेस्कर, विश्वास भास्कर किनी, वैभव विद्याधर केंडेकर यांना पक्षातून डच्चू देण्यात आला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या युतीचे 20 उमेदवार बिनविरोध आले आहेत. मात्र नोटा पर्याय नाकारल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. तर सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास गाणेकर या संदर्भात हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहेत. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत गोंधळ झालाय. पॅनल क्रमांक 19 मध्ये 4 उमेदवार असताना भाजपनं 5 जणांना एबी फॉर्म दिले, त्यामुळे संभ्रमाची स्थिती आहे. एबी फॉर्म वाटपाच्या वेळी तांत्रिक चुकांमुळे उमेदवाराला फॉर्म दिल्याचं स्पष्टीकरण भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी दिलं आहे. भिवंडीमधील नारपोली भंडारी चौकात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचारादरम्यान शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूंकडून लाठ्या-काठ्या आणि दगडांचा मारा केल्यानं 2 जण जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. पनवेलमध्ये भाजपचे 6 आणि 1 अपक्ष असे एकूण 7 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणावर भाजपला धारेवर धरलं. शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पैशांचा वापर करून भाजपच्या उमेदवारांना विकत घेत असून त्याचा बदला पनवेलमधील जनता घेईल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला. सायनच्या भाजप कार्यालयामधून एबी फॉर्म चोरीला गेले आहेत. या प्रकरणात कार्यालयातल्या ऑफिस सेक्रेटरींनी तक्रार दाखल केली. त्यानुसार उमेदवार शिल्पा केळुसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मीरा भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलं असताना मंत्री प्रताप सरनाईकांनी वचननामा प्रसिद्ध केला. सरनाईकांनी नरेंद्र मेहता यांना चांगलं दिवसलं. मेहता यांची सत्ता असताना पालिकेत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असा देखील आरोप त्यांनी केला. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत गोंधळ झाला. पॅनल क्रमांक 19 मध्ये 4 उमेदवार असताना भाजपनं 5 जणांना एबी फॉर्म दिल्यामुळे संभ्रमाची स्थिती आहे. एबी फॉर्म वाटपाच्या वेळी तांत्रिक चुकांमुळे उमेदवाराला फॉर्म दिल्याचं स्पष्टीकरण भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी महायुतीवर हल्लाबोल केलाय. महायुती सरकारनं कोस्टल रोडची केवळ फीत कापली, त्याचं ते श्रेय घेऊ शकतात असा चिमटा आदित्य ठाकरेंनी काढला. तर चिल्लर लोकांना उत्तर देत नाही अशा शब्दात अमित साटमांची खिल्ली उडवली. ठाकरे बंधूंच्या वचननाम्याविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. वचननामा आचारसंहितेमध्ये बसत नाही, ठाकरे बंधूंनी फसवणूक केली आहे असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे. बंडखोरांवर उद्धव ठाकरेंनी कारवाईचा बडगा उगारला. शिवसेना ठाकरे पक्षातनं बंडखोरी करून अपक्ष लढणाऱ्यांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली. यात शिवसेनेचे नेते अनिल परबांना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे. बिनविरोध उमेदवारांवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. कोर्टात जाऊन काही होणार नाही, निवडणूक आयोगानं निवडणूक रद्द करावी, आरो यांचे फोन कॉल रेकॉर्ड काढावेत असं आवाहन ठाकरेंनी केलं.
मुंबई मनपाझरी शिवसेना युबीटी आणि मनसेचा वचननामा जाहीर झालाय. दादरमधल्या शिवसेना भवनात ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शब्द ठाकरेंचा हा वचननामा प्रसिद्ध केला. मुंबईकरांना 100 युनिट वीज मोफत, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये सन्मान निधी यासारख्या अनेक मुद्द्यांचा वचननाम्यात समावेश आहे. मुंबईसाठी वचननाम्याचं प्रकाशन केल्यानंतर बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेची खिल्ली उडवली. एकनाथ शिंदे हे ठाण्या वाघ नाही तर ते ढाण्या वाघ कसे होतील असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला. दरम्यान शनिवारी महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंचा ढाण्या वाघ असा उल्लेख केला होता. त्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदेंची खिल्ली उडवली. राहुल नार्वेकरांकडून अधिकारांचा गैरवापर होतोय असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केला. नार्वेकरांकडून विरोधी उमेदवारांना धमकावलं जात असून निवडणूक आयोगानं त्यांना निलंबित करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुंबईमधील वरळी डोममध्ये महायुतीचा मेळावा पार पडलाय. या मेळाव्यातनं महायुतीनं मुंबई महापालिकेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. काहींना निवडणूक आली की मराठी माणूस आठवतो, जनतेनं बँड वाजवल्यानंतर ब्रँडची आठवण झाली असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. मुंबईत झालेल्या शिवसेना भाजप युतीच्या पहिल्याच सभेतून रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. 25 वर्ष महापालिकेमध्ये सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं असा थेट सवाल त्यांनी ठाकरेंना विचारला. मुंबई महापालिका निवडणूक ठाकरेंसाठी महत्त्वाची निवडणूक मानली जाते. निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगवेगळे फॉर्म्युले वापरले जातात. यामध्ये शिवडीमध्ये प्रचारादरम्यान नागरिकांकडून गाऱ्हाणं घालण्यात आलं. शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन पडवळ दुसऱ्यांदा निवडून येऊ दे असं देखील गाऱ्हाणं घातलं. राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळणार आहे. राज्यातल्या सर्व 29 महापालिकांमध्ये मुख्यमंत्री प्रचारासाठी जाणार आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुंबईमध्ये फडणवीस टॉक शो रॅली देखील काढण्यात आली. आता बोल बच्चन नाही, वचन देणारे मुंबईकरांच्या समोर आले असून मुंबईमध्ये श्रेय चोरणारी टोळी आली आहे असा हल्लाबोल मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंवर केला. आता मुंबईकर जागा झाला असून दानापाणीवाल्यांना जागा दाखवायचं असा निशाणा मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईतल्या महायुतीच्या मेळाव्यात ठाकरेंवर केला आहे. ठाकरे बंधूंच्या पाठोपाठ आता फडणवीस आणि शिंदे देखील शिवाजी पार्कचं मैदान गाजवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. 12 जानेवारीला ही सभा होणार आहे. या सभेतनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुंबईकरांना साथ घालणार आहेत. गेल्या 11 महिन्यांमध्ये मुंबईतील पालिकेच्या 1029 कामांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. सोबतच 153 बांधकामांना कामं थांबवण्यास सांगण्यात आलं. मुंबईमधील प्रदूषणात वाढ होत असल्यानं पालिकेनं कारवाई केली आहे. भिवंडीमधील नारपोली भंडारी चौकात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचारादरम्यान शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. यात दोन्ही बाजूकडनं लाठ्या-काठ्या आणि दगडांचा मारा झाल्यानं 2 जण जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. शालेय शिक्षण विभागानं जिल्हा परिषद शाळांसाठी क्रीडा शिक्षकांची 4860 पदं मंजूर केली आहे. या निर्णयाच्या अंतर्गत प्रत्येक समूह साधन केंद्रासाठी 1 क्रीडा शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय शासनानं घेतला. त्यामुळे शारीरिक शिक्षणाची उपलब्धता व्यापक पातळीवर वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पालघरमध्ये शाळेच्या क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. स्पर्धा पार पडल्यानंतर अवघ्या काही वेळातच तिला हृदयविकाराचा झटका आला. मॅरेथॉनमध्ये धावल्यामुळे झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. देशातल्या 52% गर्भवती महिला ॲनिमियानं ग्रस्त आहेत असं समोर आलेलं आहे. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होणारा हा आजार आहे. माता मृत्यूदराचं प्रमाण त्यामुळे वाढतंय. ॲनिमियामुळे बाळाचा जन्म वेळेआधी होणं आणि जन्माच्या वेळी बाळाचं वजन कमी भरणं यासारख्या समस्या उद्भवत आहेत. पालघरमधील जव्हार नगर परिषदेकडनं रेबीज प्रतिबंध मोहीम राबवण्यात आली. 24 डिसेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत या मोहिमेत 399 कुत्र्यांचं लसीकरण पूर्ण झालं. सर्व कुत्र्यांना आंतरराष्ट्रीय नॅबिवॅक अँटी रेबीज लस देण्यात आली आहे. कल्याण पूर्वमध्ये पैशांसाठी सासूनच सुनेचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलाच्या ग्रॅच्युइटी पैशांसाठी सासूनच सुनेच्या हत्येचा कट रचला. सुनेची हत्या करून तिचा मृतदेह वालधुनी पुलाखाली फेकला होता. 24 तासात महात्मा फुले पोलिसांनी या घटनेचा उलगडा केलाय. सखोल चौकशीनंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे.
उमऱ्यात पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असताना बहिणीनं भावाला जामिनावर सोडवलं. भावाला सोडवण्यासाठी बहिणीनं पैसे खर्च केले होते. तेच पैसे भावाकडे मागितल्यानंतर त्यानं बहिणीवरच गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.